हर वा शेंबर अजून कायच नाही कशा शेंबर बरोबर. धन्यवाद बुवा. उत्कृष्ट अशी बुवांची सुरुवात भजनाची झाली. आणि सगळ्यात महत्वाचं माझं भाग्य थोर की अशा ज्येष्ठ बुवाने मला जोडीला घेतले. बुवाने सांगितल्याने मनोरंजन नक्की होणार. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया आणि मग हावरा बिवरा काय त्या बुवांचा बघू है ना बुवा. माझ्या बाबतीत चांगला नाही जा नाथ खुळा गणपती पोळा. आता त्या श्रीजा जो खुळखुळ हेंका देणार आहे बाजू पण आरामात. हॅलो हार्मोनियम कमी ठेव. मी काय म्युझिक भजनात मारत नाही कारण टायटल म्युझिक मी बंद केली आहे. माझ्या गुरुजींनी सांगितल्यापासून बंद केलेल्या. भजनाला सुरुवात करूया. हर 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 तोच सूर गावा मजसे तोच सूर गावा मजसे तोच एक तारी. तोच सूर गावा मजसे तोच एक तारी. सगुण रूप रावी देवा एकदा तरी. सगुण रूप रावी देवा एकदा तरी. सगुण रूप रावी देवा एकदा तरी. सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते आपलं महाराष्ट्र राज्य आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रभू परशुरामाने निर्माण केलेलं हे आपलं पवित्र आणि पुनीत कोकण. आणि या कोकणात निसर्गरम्य असा सिंधुदुर्ग जिल्हा त्यामध्ये देवगड तालुका आणि या देवगड तालुक्यामध्ये हे मुटाट गाव आणि या मुटाट गावातील कैलासवासी धोंडू भिकाजी घाडी त्याचप्रमाणे कैलासवासी भिकाजी विश्राम घाडी यांच्या निवासस्थानी बुवाश्री नामदेव घाडी पक्वाजोजक अक्षय घाडी यांच्या निवासस्थानी बघा आमचे बंधुराज बुवा कृणाल नवलू व अक्षता नवलू यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आणि त्या कन्येचा नामकरण सोहळा या ठिकाणी पार पडला. या नामकरण सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आणि सर्व जमलेल्या प्रेक्षकांची माझ्या मायबाप सोडलेली भजन रूपी सेवा मनोरंजन रूपी सेवा करण्याच्या उदाहरणाच्या हेतूने हा डबलबारी भजनाचा सामना या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यासाठी प्रथमतः मी या घरातील सर्व सभासदांना सर्व सदस्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तर या सामन्यासाठी त्यांनी जी जोडी निवडली आहे बुवाने या ठिकाणी ओळख करून दिली. मी सुद्धा थोडक्यात माझी ओळख करून देतो. मी बुवाश्री राकेश मधुकर विशाल मुक्काम पोस्ट वृंदावन तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आणि राहणार सुखवस्तीसाठी मुंबई सांतापूर या ठिकाणी मला पक्वास साथ करतायत.
आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय सागरजी निलोटकर त्याचप्रमाणे या ठिकाणी मला डगाडबला साथ करतात आमच्या धालोली गावचे रत्न सन्माननीय सय्यद सरवणकर माऊली आणि माझी सर्व कोरस मंडळी या ठिकाणी माझ्या कोरस मंडळीमध्ये माझ्या गुरुजींना ज्यांनी गेली 30 ते 32 वर्ष कोरस साथ केली असे माझे परममित्र बुवा रघुवीर पडवळ आणि बुवा पप्पू नार्वेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणाची नतमस्तक होतं त्याचप्रमाणे सन्माननीय संतोषी शिवशेखर बुवा यांचे पटशिष्य बाबू झुवाटकर बुवा आणि कोरेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतं त्याचप्रमाणे आज मला जोडीसाठी जे बुवा लागले ते म्हणजे आपल्या देवगडचे भाऊ कदम सन्माननीय संदीपजी पुजारे बुवा त्यांना या ठिकाणी पकवास साथ करतात संकेत राऊत माऊली आणि त्यांना डगाडबला साथ करतात कौतुक झाले माऊली आणि त्यांची सर्व कोरस मंडळी त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आजचा हा सामना पाहण्यासाठी या गावचे रत्न सन्माननीय शुभम पाळेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो त्याचप्रमाणे भाई गिलकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय आणि आजची ही बारी हा जो साऊंड आम्हाला लाभला या बारीसाठी ते म्हणजे सन्माननीय रुपेशजी घाडी यांना सुद्धा धन्यवाद देतोय त्याचप्रमाणे या बारीसाठी युट्यूबच्या माध्यमातून जे व्हिडिओ शूटिंग चालू आहे ते म्हणजे माझ्या वृंदावन गावचं रत्न DMD धनंजय मधुकर जाळवी त्यांचं या ठिकाणी युट्यूब चॅनल आणि माझं स्वतःचं एक युट्यूब चॅनल या ठिकाणी आहे तर बघा या ठिकाणी हा मुट्याट गाव म्हटल्यानंतर पकवास वादक भजनी कलाकार या ठिकाणी असंच आहेत सगळ्यांची नावं काय घेत नाही पण ज्ञात अज्ञात जे कलाकार या ठिकाणी उपस्थित असतील सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतात तसेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देवा सर्व कार्येषु सर्वदा अशा विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करू सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य गणपती गौरी नारायण नमोस्तुते माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मी आणि माझी कुलस्वामिनी अंबा भवानीच्या चरणी नतमस्तक होऊ कैलास कराला शिवचंद्र मौली पवित्र माता बुबुडी खराळी कारुण्य सिंधू भौरुपहारी तुझं वीर शंभव मद पूर्णकारी माझं ग्रामदेवत श्री मल्लिकार्जुन आणि ज्ञानेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊ गुरुवाया तुझ्या ऐसा नाही सका कृपा करी दासारंगावली माझी गुरुमाऊली सन्माननीय प्रमोदजी हरिहरबो यांच्या चरणाशी नतमस्तक होऊ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊ या गावचं ग्रामदेवत माननीय भूतनाथ बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच महाराज गणपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रक्त न्यायलंकार न्यायलंकार सिंहासनाधीश्वर राजनीती धुरंधर सिंहासनाधीश्वर श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हर हर महादेव मानाचा निर्माण करू आणि तुम्हा सर्व भजनसिकांच्या चरणी नतमस्तक होऊ यामध्ये आमने सामने बाजूच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र बुवाने उगाच नाही सांगला आणि नाथ खुळा या ठिकाणी बक्षीस आलं भजनाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी एका गाण्याची फरमाईश आली आहे त्यांना मी सांगितलं भजनानंतर रुपावळीच्या आधी हे गाणं घेणार मथुर फॅन 1001 म्हणजे मथुरचो नंबर आहे बैलगाडा क्षेत्रातलो बिनजोडचो बादशाह मथुर त्याचे फॅन असते चेतन घाडी राजेश पाळेकर आणि विशाल पाळेकर यांच्याकडनं 101 रुपयाचा पारितोषिक आलाय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
अंश ग्रामर कच्चा तुमचा मग अंश 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 हे अंश अंश अक्षय गाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी श्रीजाचे पंजोबा कैलासवासी धोंडू बाबू मुळम यांच्या स्मरणार्थ श्रीजाचे आजोबा श्री दीपक धोंडू मुळम यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्रीजाचे हे पण आजोबा श्री अंकुश सदाशिव नवलू श्रीजाचे आजोबा माझे काका त्यांच्याकडनं एक बंद पाकिट आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाजवा रे वाजवूचा तुमका. कैलासवासी भिकाजी विश्राम घाडी कैलासवासी धोंडू भिकाजी गाडी यांच्या स्मरणार्थ बुवा श्री नामदेव घाडी बुवा यांच्याकडनं पुन्हा एकदा बंद पाकिट आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद कैलासवासी धोंडू भिकाजी गाडी यांच्या स्मरणार्थ अंश 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 अक्षय घाडी यांच्याकडनं पुन्हा एकदा 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे जवळच पाकिटाचं दुकान हा कैलासवासी भिकाजी राघव कैलासवासी भिकाजी राघव घाडी यांच्या स्मरणार्थ बुवा प्रवीण घाडी यांच्याकडनं बंद पाकिट आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवांचा भजन उत्कृष्टच असतं. मी नाव ठेवणार नाही कारण तेवढं मोठं मी बुवांका नाव ठेवण्यात झालेलं आहे पण आज काय का भारीच घालून दिले धगामगाने असू दे. भजनाला सुरुवात करूया हळूहळू. त्या काय तर म्हावरा बिवरा घेतला तुमचा लिहून बघतोय. साने साधनी रे गम रे साने साधनी रे सा राम क्रोदंड धारी बळ्या गळा राम क्रोदंड धारी महाकार विक्राळ तो ही धरा रे महाकाळ विक्राळ तो ही धरा
प्रभाते मनी राम चिंतित जावा आई महालक्ष्मी आई गुणाई आई भवानी आई नवलादेवी आई पावनादेवी हरी हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर प्रमोद हरियाण सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर दुर्वास त्या ठिकाणी भजन सादर करतोय. पंचाळ बुवांची रचना आहे. आता शुभम बुवा बाजूगत जरा भीतीच वाटता, पहिल्यांदाच घेत आहे या भजन. आणि आम्ही बुवाने सांगितल्याने तसं काय आम्ही मोठे कोण कलाकार नाही एवढे, हळूहळू या डबलबारी क्षेत्रात इलाव बघूया हळूहळू. अजून भजन कसा तर त्यांना माहितीच नाही. काय पैशाचा उगीच केला, पण हे मी पाठी नाही आणि 500 दिलास म्हणून मावऱ्याचा सांगोचा सोडणार नाही. श्रुणाल बुवा आज भाव बी मी बघणारच नाही. जरा भजन होते मग तुमचं मावऱ्याचं काटोच कसं टोचतंय तो बघा. कुमारी श्रीजा श्रुणाल नवलू या बालिकेकडून माझे म्हणजे काका आहे, मी काकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रीजासाठी सगळा चालला. मगाशी किती हसत होता ता बुवा पाळण्यात ते का बघून नेले. दुसरी बारी माझ्याकडे त्यामुळे मी बोलणारच. बुवाने सांगितलेलं काय तर पेटवा हो. मगाशी मी पहिलो ते का बघून नेलं तेव्हा झोपला होता आणि बुवा नंतर गेले ना तेव्हा नुसता हसत होता. कशा हसत होता माहिता. त्यांना विचार केला मी आत्ताचा अजून महिनो नाही जे 12 दिवस आणि तो 12 पुढे गेलेले दिवस माका एवढ्या दिवसात बारीक केसिले ह्या काकांका अजिबातच नाही म्हणून तर हसत होता हो. अरे बघते हळूहळू फक्त भजन होऊन दे.
क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. आपण काय मोठे पंडित नाही आहोत. नाच करी
धन्यवाद बुवा. शुभम पायेकर, शुभमजी पायेकर यांच्याकडनं अच्छा नोटेशनसाठी वा म्हणजे ह्या माका होय ना बरोबर अगदी सरस्वतीक स्मरून सांगतात पंचांगांचा नोटेशन द्या. आणि एवढी भीती वाटत होती ना घेताना आणि आपण मुठाट गावात बरोबर ना. बरोबर शुभमजी पाळेकर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक खास या नोटेशन साठी आले. मंडळाच्या वतीने स्वीकारले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घाबरलं होते तो ह्या बघा काय आंघोळ त्यांका पण घाम येता असं बुवाने आता बुवा बोलणार कारण हैसरच जरा माका लय टेन्शन होता. कसा झाला आज सकाळी गावा गेलं त्यांना फक्त मोबाईलवर पाठवून ठेवलंय ऐकून ठेवा. आता त्या ओरिजिनल वेगळ्याने आम्ही थैसर गाऊ शकत नाही कधी पण त्या झाला अरे या ओरिजिनल बघा कसा अरे असं काय लिव 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 या ओरिजिनल त्यांका तरी आम्ही रेकॉर्ड करून दिला होता. आमच्याकडे बारी होती ना वृंदावनात त्यांका रेकॉर्ड करून दिला पण ते ऐकलेलं दिसत नाही. असू दे बुवाने काय सांगलं मी पुढे येलो माशाच्या जेवणात आतल्या खोलीत बसलं बुवा जेव उत्तरल्या खोलीत आणि आम्ही नेमकं हात धुक गेला हो जेवण झाला पण हे भेदभाव केला माझ्या भावात
बुवांच्या मांडी एक मांडी त्यांना सांगल्याने बुवाने सांगल्या सॉरी बुवाने सांगल्याने ना एका ताटात मगाशी एका ताटातच मावरा खायत होते. आम्ही जसे खोलीत गेलाव भातातून एक गोळ मावऱ्या टाकला नाही पण आम्ही बघलाव काय खाल्ला असता. आणि माका सांगतात मासे बिशे आम्ही बुवांच्या समोरच बसला होता जेव वाटाण्याची भाजी ती तुमच्या नशिबात नाही. तुम्ही मावऱ्यावाले खवळा लागली होती मगाशी खै हो खरोखर मगाशी बारी चालू करूया बोलून खैच गायबच झालं. माका वाटतं नवीन सदरो अल्टर करून आणला नाही कारण जीव केवढा कवड्या एवढो त्यामुळे तो व्हायच नव्हतो सदरो ढगुळं झालो. मग थैसून तर आम्ही इकडे आपलं सेटअप सगळं झालं. बुवा खयत बरा इले एंट्री पण खैसून आम्ही पुढच्या दाराने लाव हे पाठच्या गल्लीत नाही इलं घरातले म्हणून खैसून पण घुसता. हो माका इल्यावर सांगल्याने बुवा तुम्ही सुरुवात करा. संदीप बुवांचा आमच्याकडे 5वी असली 1200 असलो काय पण असलो तरी संदीप बुवांचाच भजन असता. म्हणजे 5वी 1200 सोडलेलोच नाही आज तुम्ही असो ते काय कायचा सांगला नाही. अरे बिरेचा हळूहळू गजरात ना बुवा एकदम काय कायचा बोला तुम्ही. आज मोठी गंमत बारी एक निघालंय आणि हाऊस विचारता कोण हा जोडी आहे म्हटलं ते सागऱ्याकडे होते तेच. मग काय जास्त बोलू नको चांगलो माणूसा माझ्या पाया बिया पडून गेलो. म्हणजे बुवा खरोखर आमच्याकडे बारी होते माझ्या औषधाच्या पाया पडलेले होते त्याच्यामुळे तिका काहीतरी वाटलं की नको बोललो ते चांगलो माणूसा खरोखर चांगलो. एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आज ह्यो पण लय चक्काळलो बरं आहे तुमचा सांगता सांगता ह्याचा रावला ह्यो पण ह्याच घरात लहानाचो मोठो थोडक्यात झालेलो. अजून एक काहीतरी भाई म्हणजे हयत नुसतं कायम हयत तुम्ही पण हैसूनच तुमचे प्लॅनिंग चालतात. बुवांबद्दल सांगत होत आहे कारण नवोदित कलाकारांका जोडीत घेऊन कार्यक्रम करणार तो करायचो कार्यक्रम फक्त संदीप बुवाने आणि समोरच्या अजिबात न बोलता न दुखवता. त्या दिवशी माका एका बुवाचा राग येलो या बुवाकडे काय काय बोललो तो मी नावात काय आहे नाव घेऊचा नाही माका उद्या माका फोन ये तू बारी माझा विषय काढले पण माका जाम राग येलेलो. मी काय तुमका बोलणार नाही अजिबात. डोंट वरी बी हॅपी अजिबात बोलणार नाही. असू दे रुपावळी घेऊया आणि बुवा गजरात बुवा जेवढे काय बोलतील त्याची परतफेड मी नक्की करणार. होय ना मस्तूरचा ना मग पण मी त्यांना सांगलंय गजरात म्हणणार भारीचाच तुम्ही हो अक्षय बुवा भारीचा. त्यांनी मुंबईत आपली ठाण्यात बघा तुमची बारी होती ठाण्यात कोणाकडे होती तो नवीन कोणतरी पोरगो तेव्हाच आमका तुम्ही त्यांना सांगल्या बारशाक बारी तुमची फिक्स. तर श्रीजाना या जगात येऊच्या आधी मी फिक्स होतोय वन साइड. तुमच्या ठाण्याच्या बारी एकच माझी बुकिंग झालेली भारीचा तुम्ही आता घुमघुम भिम सगळं सांगा बघा नुसतं मी बोलण्यात एवढी असली लोक तुमच्याच तोंडी तो भारी वाटता जो घुमघुम घुमघुम सांगा माझ्यासाठी गाणं मी म्हणणार नक्की गजरात ना रुपावली सादर करूया. Oh
सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल, सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल, सुंदर ते ध्यान उभे गणपती श्रवणी पंडित सुममणी मकर कुंडले गणपती श्रवणी पंडित सुममणी Hare
Yeah.